उपमुख्यमंत्री अजितदादा हे खडकवासल्यात आहेत आणि त्यांचा जनसंवाद सुरू आहे। हा निमित्ताने एक मुंबईवरून मुलगा आलेला आहे आणि त्याची आई आलेली आहे। त्यांच्यासोबत जी कॉलेजने फसवणूक केली त्याबद्दल ते त्यांचं मत मांडणार आहेत। सांग काय झालं तुझ्यासोबत मला? सो आता मी इथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, सिंहगड कॉलेजमध्ये। माझ्या छोट्या भावाचा आम्ही ऍडमिशन सिंहगड कोणतं वाला? इथला सिंहगड कॉलेजमध्ये काय नाही झाला, मी तिथला कॉलेजचा आहे। आम्ही इथे छोट्या भावाचा ऍडमिशन साठी अपग्रेड नावाची इन्स्टिट्यूट मध्ये गेलेले, BA इन क्युलिनरी आर्ट्स मध्ये त्याचं ऍडमिशन करायचं होतं। त्यांनी पूर्ण सांगितलेलं की इथे इंडियामध्ये राहून नंतर तुम्हाला तिथे डिग्रीला पाठवणार आम्ही फॉरेनला हे ते होतं। आम्ही नॉर्मल मिडल क्लास, आम्ही काहीतरी असं एक्सपेक्ट करता की काहीतरी चांगलं शिक्षण वगैरे असावं वगैरे। आम्ही तिथे गेले, मम्मी गेली तिथे आणि तिथे विचारपूस करायला आम्ही बसलेले। त्यांनी जस्ट असं काढलेलं ब्रोशर्स अँड ऑल दॅट आणि त्यांनी बोललेलं की सीट बुक करायसाठी मी जरासं इथे स्कॅन करा, ह्याच्यावरती इथे QR वरती ₹1 पाठवा आणि ते असं भीम UPI कुठला UPI नाही जातो, बोले पेटीएम डाउनलोड करा, फोन पे डाउनलोड करा आणि फोन पेनी त्याच्यामध्ये ते स्कॅन करा लॅपटॉप वरती वगैरे। आता हे सगळं इन्क्वायरी चाललंय, आता ते लोकांना ट्रस्ट पण करणार आणि की चालू आहे ना आता, फक्त काय पैसे नाही काय नाही। तर विदाउट एनी डॉक्युमेंट्स त्याच दिवशी आम्ही घरी आल्यावर बघतात की डायरेक्ट 4 लाखाचं लोन सँक्शन झालंय। नो डॉक्युमेंट्स, नो कन्सेंट, काय रिटर्न नाही, काय हे नाही, ऍडमिशन नाही झालंय। आम्ही अजून विचार करायला चाललाय की तिथे काय की तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन पास करा, तेवढा मी डायरेक्ट लोन पास केला। आता आम्ही घेऊन त्यांना परत बोलतो की हे कॅन्सल करा, हे रॉंग आहे सगळं। ते बोलते की नाही नाही, सिंहगड कॉलेज मध्ये मी आहे आणि जे पूर्ण फ्रॉड होते ते अपग्रेड करून एक आहे, अपग्रेड करून इन्स्टिट्यूट आहे, त्याचं पूर्ण सीन आहे। इथे येरवाडाला आहे। 2 मिनिटं तुम्ही मला सांगा बरं, काय हा अशा पद्धतीच्या गोष्टी, कारण तुम्ही कष्टातून मला सांगितलं मी टीचर आणि एक टीचरला मला माहिती आहे कशा पद्धतीमध्ये गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या, तुमचं काय? हे बघा, ऍज अ टीचर मी स्टुडंटला काउन्सिल करणार, बरोबर? आता मी स्वतः गेलीये तिथे, माझ्या बरोबर हे फ्रॉड झाला तर मी काय देणार मुलांना, शिकवणार काय? आणि काय आपला देश कुठे जातो? एज्युकेशन मध्ये एवढा असेल फ्रॉड आणि असं सगळं चाललं असेल तर आपण कुठे पुढे जाणार? काही नाही करू शकत मुलांसाठी। मग मुलं सोडून नाही, हो, अपग्रेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट आहे, कुठल्या ऑफिसला गेलो होतो? येरवाडा ऑफिस पुण्याला। यानंतर तुम्ही कुणापर्यंत पोहोचला? आम्ही हे बघा, आम्ही आहे ना 15 तारखेला त्यांना सगळीकडे मेल केलाय, आम्ही कंझ्युमर कोर्टमध्ये केलंय, ऑनलाईन केलंय, RBI ला दिलाय, ईमेल केलं, सायबर कंझ्युमर कोर्टमध्ये केलंय, पोलीस स्टेशन मध्ये गेलोय, पण FIR लिहिली नाही त्या लोकांनी। सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गेलो, आनंदनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलोय, एवढं सर्व करून झालं, अजून जस्ट 1 महिना झालेला आहे तरी पण। आणि EMI चे लोनचे मेसेजेस मला येतात की तुमचे लोन एवढे आहे, तुम्ही पे करा। आणि आम्हाला अमाऊंट सुद्धा नाही आली आहे, आमची डायरेक्ट अमाऊंट त्यांच्या थ्रू घेऊन त्यांना अपग्रेडला भेटते। 5चं एक वेबसाईट आहे, फायनान्शियल डॉक्युमेंटेशन, आणि ते प्रोव्हाइड करतं लोन वगैरे, तर त्यांच्या थ्रू डायरेक्ट ती अमाऊंट त्यांना भेटली अपग्रेडला। सो आता लोन आमच्या नावावरती, तर आमच्या इथे लोन तरी यायला पाहिजे होतं ना, पैसे पण नाही आले, डॉक्युमेंट्स नाही। आम्ही बोलतो की अगर समजा हे रॉंग आहे, ते आमचं मत आहे ना की आम्हाला कॅन्सल करायचं आहे, ते कॅन्सल सुद्धा करायला बोलतंय की आता तुम्ही डॉक्युमेंट्स द्या। मग दादाला तुम्हाला काय सांगायचं होतं आज प्रामुख्याने? दादांना हे सांगायचंय, हे बघा काय चाललंय, हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना काहीतरी रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला सांगा की असं एवढं मोठं फ्रॉड चाललंय। हो, रूल्स त्यांचे, रेग्युलेशन्स त्यांचे जे ऑफर लेटर दिले त्यांच्या वॉटरमार्क नाही, काही नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे की नाही ते पण माहिती नाही आपल्याला, एज्युकेशन लॉ फॉलो करतायत की नाही ते पण माहिती नाही। 800 ऑलरेडी त्यांनी फ्रॉड करून त्यांनी कंपनीचं नाव चेंज करून इथपर्यंत आलंय। 50-50 लाखचा खूप फ्रॉड केलाय लोकांचा, एक पण तसे 800, 900 लोक, तर लोकांना असं फसवणं करतात ते भोळा जे असतात ना। तुम्ही केस वगैरे ह्या बाबतीत केली वगैरे? आम्हाला करायला FIR पाहिजे, पण FIR अजूनपर्यंत लिहिली नाही, म्हणजे नोट दिलाय की तुम्ही येरवाडा पोलीस स्टेशनला जावा, बिकॉज ऑफिस इज देअर, तर तुम्हाला तिकडे जावं लागेल असं सांगितलं सुद्धा ही करून। तुम्ही मुंबईला शिक्षक आहे ना? हो, मुंबईला। आणि तू मुंबईला राहतो का इथे राहतो? मुंबईला राहतो, आमचं घर इथे, माझं कॉलेज इथे सिंहगड कॉलेजमध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये। तुम्ही मुंबईवरून आलाय? हो, याच्यासाठी आली आणि ते सगळं करायला। खूप मोठी गोष्ट, जाऊ द्या आता ते विचार तुम्ही बघा, त्या पद्धतीने दादांपर्यंत पोहोचा। अजून कोणत्या गोष्टी, पण अशा पद्धतीची जी काय फसवणूक आहे ती नाही झाली पाहिजे असं माझं प्रामुख्याने मत आहे। त्यामुळे मी तुम्हाला इथपर्यंत बोलवलं, तर मी ऑलरेडी लाईव्हला त्याला बोलवलंच होतं, त्याने प्रश्न मांडलाच। हा खूप गंभीर प्रश्न आहे। अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं जर फसवणूक होत असेल तर ही खूप मोठी गोष्ट